आज माझी सकाळची धावपळ फक्त कामासाठी होती, कारण आज मी काही व्हिडिओ क्लिप वगैरे काढले नाही सकाळचं, कारण माझी पळापळ चालू होती मुलाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी, कारण तिथे होती पॅरेंट्स मीटिंग. आता पॅरेंट्स मीटिंग म्हटलं ना की सगळ्यांना जावंच लागतं, कंपल्सरी राहतं. पण कसे असतात की काही काही येत नाही आईवडील मुलांचे, पण सो हे पॅरेंट्स मीटिंगना सगळ्यांनी अटेंड केली पाहिजे. आणि मी सुद्धा यावर्षी गेलेली होती, कारण अमूल्याच्या वेळेस काय झालं तर पहिल्यांदा जेव्हा दिवाळीच्या अगोदर मीटिंग घेतली होती त्यांनी, त्यावेळेस खूप पाऊस येत होता, त्यामुळे मी त्या कारणानं नाही जाऊ शकली. पण आज मात्र मला जायचं होतं. पॅरेंट्स मीटिंग म्हणजे काय असतं आणि ते कशासाठी घेतली जाते. आता इथे काय होतं की मीटिंगमध्ये आई वडील आणि शिक्षक हे तर एकत्र येतातच, त्याचबरोबर ना तिथे चर्चा होती ती म्हणजे आपल्या मुलांच्या अभ्यासाबद्दल आणि वागणुकीबद्दल आणि त्यांची प्रगती कशाबद्दल आपण डेव्हलप करू याबद्दल सुद्धा तिथे चर्चा केली जाते. आणि त्याचबरोबर ना काय होतं की या मीटिंगमध्ये शिक्षकसुद्धा आईवडिलांसोबत थेट टू बोलू शकतात आणि मुलंचे आईवडीलसुद्धा शिक्षकांसोबत बोलू शकतात की काय प्रॉब्लेम आहे त्यांना, आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पॅरेंट्स मीटिंग घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना मी उन्हामधून पायी चालत आले, तर त्यामुळे माझं खूप डोकं दुखायला लागलं होतं आणि मला चक्कर आल्यासारखं सुद्धा होत होतं. मला कळत नव्हतं की जेवण करायचं की आराम करायचा, कारण मला भूकसुद्धा तेवढीच लागून गेली. असं वाटत होतं की हे सगळं जेवणामुळेच होत होते. आणि त्यानंतर मग मी ताट वाढून घेतला. आता जेवणामध्ये माझं ना मी सगळं साधंच घेतलेलं होतं. अमूल्यसुद्धा मात्र खेळायला लागली होती. आम्ही दोघी मायलेकींनी मस्त असं जेवणसुद्धा केलं.